माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर गैरहजर असल्याने आज होणारी निवडणूक पुढे ढकलली आहे। बारामतीमध्ये पार्थ पवार आणि जय पवार यांनी पहाटेपासूनच बारामती शहरात होत असलेल्या विकास कामांची पाहणी केली। यावेळी त्यांच्या समवेत सर्व अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते। कामाच्या दर्जासंदर्भात देखील त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सभापती आणि उपसभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झालाय। जिल्ह्यातील सर्व 9 पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवड 10 मार्चला होणार आहे। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ही माहिती दिली आहे। 3 दिवस चाललेल्या काँग्रेसच्या निवासी शिबिराची सांगता झाली आहे। त्यानंतर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी परशुरामांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांनी गांधारेश्वर इथे महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली। छत्रपती संभाजीनगर शहरातील शहागंजसह प्रमुख रस्त्यांवरील हातगाड्यांच्या प्रश्नावर होळीनंतर निर्णय घेतला जाणार आहे। तोपर्यंत महानगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय झाला आहे। पालघरच्या शासकीय रुग्णालयांमध्ये रेबीजचा संसर्ग टाळण्यासाठीच्या अँटी रेबीज सिरमचा तुटवडा निर्माण झाल्याचं समोर आलंय। यामुळे रुग्णांना नाहक अडचणींचा सामना करावा लागतोय। तातडीनं अँटी रेबीज सिरम उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे। खेडमध्ये भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आलंय। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं हे अभियान राबवण्यात आलं। अभियानात मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेत स्वच्छता केली। यवतमाळमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त बाल वैज्ञानिकांनी विज्ञान प्रदर्शनी भरवण्यात आली। यात विविध वैज्ञानिक प्रकल्प आणि नवनवीन प्रयोग सादर करण्यात आलेत। विज्ञान प्रदर्शनीचं उद्घाटन वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर प्रमोद यादगीरवार आणि प्राचार्य सुप्रभा यादगीरवार यांनी केलं। सोलापूरच्या अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर मंगळवारी 2 तास दर्शनासाठी बंद राहणार आहे। मंगळवारी खग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे मंदिर संध्याकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत बंद असेल। बीडच्या लहुरी गावात जागेच्या वादातून एका कुटुंबाला 10 ते 12 जणांनी अमानुष मारहाण केली। या प्रकरणात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। बीड शहरातील 2 राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा वाद मिटवण्यासाठी सुरू असलेल्या बैठकीत अचानकपणे दोन्ही गटाचे समर्थक आल्यानंतर मारामारी झाली। त्यामध्ये एका दैनिकाच्या कार्यालयाची देखील तोडफोड करण्यात आली आहे। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। परभणीच्या गंगाखेड बस स्थानकावर प्रवाशांची गैरसोय होत असल्याचं समोर आलंय। बस स्थानकात मूलभूत सुविधा देखील मिळत नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे। तातडीनं सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये जैन मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आली आहे। नरेश अगरचंद जैन असं अटक करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव आहे। पुजाऱ्याच्या वेशात 2.5 लाख रुपये किमतीचा आणि 1 किलो वजनाचा चांदीचा मुकुट लंपास केला होता। त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सांगलीत श्री छत्रपती केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत मिर्झा इराणनं श्री छत्रपती केसरी किताब पटकावलाय। दरम्यान मोठ्या संख्येनं कुस्तीप्रेमींनी हजेरी लावली होती। समृद्धी महामार्गावर लावण्यात आलेली संरक्षण जाळी आणि लोखंडी अँगलची चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे। त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, तर पसार झालेल्याचा पोलिसांकडून शोध घेतला जातो। आता 25 मिनिटं 50 बातम्या। माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर गैरहजर असल्यानं होणारी निवडणूक पुढे ढकलली आहे। बारामतीमध्ये पार्थ पवार आणि जय पवार यांनी पहाटेपासूनच बारामती शहरामध्ये होत असलेल्या विकास कामांची पाहणी केली। यावेळी त्यांच्या समवेत सर्व अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते। कामाच्या दर्जासंदर्भातही त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सभापती आणि उपसभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला। जिल्ह्यातील सगळ्या 9 पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवड 10 मार्चला होणार आहे। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ही माहिती दिली।
सोलापूरच्या अक्कलकोट इथल्या स्वामी समर्थ मंदिरात मंगळवारी 2 तास दर्शनाकरता ते बंद राहणार आहे. मंगळवारी खग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे मंदिर संध्याकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत बंद असेल. बीडच्या लव्हुरी गावामध्ये जागेच्या वादातून एका कुटुंबाला 10 ते 12 जणांनी अमानुष मारहाण केली. या प्रकरणात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सांगलीत श्री छत्रपती केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेत मिर्झा इराणनं श्री छत्रपती केसरी किताब पटकावला. दरम्यान मोठ्या संख्येनं कुस्तीप्रेमींनी इथं हजेरी लावली होती. समृद्धी महामार्गावर लावण्यात आलेली संरक्षक जाळी आणि लोखंडी अँगलची चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी 2 जणांना अटक केली. त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. पसार झालेल्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. सोलापूरच्या 38 गावांमधील अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई करण्यात आली. यावेळी संपूर्ण दारूसाठा जप्त करण्यात आला. दरम्यान दारूसाठा जेसीबीच्या मदतीनं खड्डा खोदून नष्ट करण्यात आला. सांगलीच्या वाळवा तालुक्यामध्ये मसूची वाडीनंतर बनेवाडीमध्ये कोल्ह्यानं धुमाकूळ घातला. यात 3 जण जखमी झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. तातडीनं कोल्ह्याचा बंदोबस्त करा अशी मागणी होतीये. धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचं नुकसान झालं. नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. राज्यातील कापूस खरेदीची मुदत वाढवण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. या मागणीचा सकारात्मक विचार करून केंद्र सरकारनं राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत कापूस खरेदीसाठीची मुदत 15 मार्च 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. धाराशिवमध्ये वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पखरूड शिवारामध्ये अवैध अफूच्या शेतीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या या छाप्यात सुमारे 8,77,000 रुपये किमतीची अफूची झाडं जप्त करण्यात आली. या प्रकरणी 3 शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आलंय. आदिवासी बांधवांमध्ये होळीला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने खास होळीकरता आदिवासी बांधव हे व्रत धारण करून विविध रूपं घेत असतात. होळीत आदिवासी बांधव हे मानाची बावा, मोरख्या, डाणखोर अशी रूपं घेऊन होळीचा पाळणा करत असतात. होलिका उत्सवात ढोलाच्या तालावर नाचताना ते दिसून आले. रत्नागिरी जिल्ह्यात अंजरले गावात शिमगोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. पारंपरिक टिपरू नृत्याची अनोखी परंपरा तिथं आजही जपली जाते. देवाच्या पालखीसोबत गावातील कलाकार टिपरू नृत्य सादर करतात. वातावरण भक्तिमय आणि उत्साही आहे. ढोलताशाच्या तालावर सादर होणारं हे नृत्य पाहण्याकरता ग्रामस्थ उत्सुक असतात. तरुण पिढीही उत्साहानं यात सहभागी होते. नंदुरबार जिल्ह्यातील मानाच्या काठीची राजवाडी होळी 2 आणि 3 तारखेच्या दरम्यान पहाटे प्रज्वलित होणार आहे. या ठिकाणी लाखो आदिवासी बांधव होळी उत्सवाकरता दाखल होत असतात. त्यामुळे स्थानिकांनी पोलिसांसह होळीच्या तयारीचा आढावा घेतला. नंदुरबार जिल्ह्यात होळीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. यावेळी सातपुड्यातील आदिवासी बांधव पारंपरिक होलिकोत्सवामध्ये रंगल्याचं बघायला मिळालं. पारंपरिक वेशभूषेमध्ये वाद्याच्या तालावर होळीचा आनंद घेताना आदिवासी बांधव बघायला मिळाले. होळी आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या गाठींचं हार कंगनच्या दरामध्ये 8 ते 10% वाढ झाली. साखर, कोळसा आणि धाग्यांच्या वाढलेल्या किमतीमुळे ही दरवाढ झाल्याचं व्यावसायिकांनी सांगितलं. रायगडच्या महाडमध्ये हाफ मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. यात मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला. बिर्ला ओपस कंपनीकडून याचं आयोजन करण्यात आलं होतं. रत्नागिरीच्या अंजरले गावामध्ये स्वामी समर्थ पालखीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. भाविकांनी पुष्पवृष्टी केली आणि स्वागत केलं. ढोलताशाच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर महिला मंडळींनी उत्साहात ठेका धरला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये वीकेंड आणि सलग 4 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळते. स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनाऱ्यांकरता प्रसिद्ध असलेल्या
मुरुड, लाडघर, कर्दे आणि अंजर्ले या किनाऱ्यांवर पर्यटकांनी हजेरी लावली. समुद्र किनाऱ्यावर फिरणं, निसर्गाचा आनंद घेणं आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याकरता पर्यटक मोठ्या उत्साहात दाखल झाले आहेत. मोखाड्यामध्ये स्पोर्ट्स कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. अचानक येणारा उंचवटा आणि नागमोडी वळणं यामुळे चालकाचं सुटलेलं नियंत्रण असा थरार मोखाड्यातील जनतेनं अनुभवला. नाद करते. धाराशिव चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री तुळजाभवानी मातेच्या धार्मिक विधीच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे. यामध्ये मंगळवारी संध्याकाळी तुळजाभवानी मातेला सोहळ्यात ठेवलं जाणार असल्याचा निर्णय मंदिर संस्थांनी घेतलाय. ग्रहण सुटल्यानंतर संध्याकाळी 6:55 नित्यपूजेचा घाट होऊन संध्याकाळची सिंहासन पूजा, अभिषेक पूजेला प्रारंभ होणार आहे. मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सूट असतानाच आता 700 चौरस फुटापर्यंतच्या निवासी सदनिकांना मालमत्ता करात 60% करमाफी देण्याची उद्धव सेनेनं पालिका सभागृहामध्ये मांडलेली ठरावाची सूचना मंजूर झालेली आहे. हा प्रस्ताव आता पुढील कार्यवाही करता पालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडे जाणार आहे आणि त्यानंतर नगरविकास खात्याकडे जाईल. उद्धव सेनेची सूचना सत्ताधाऱ्यांनी मंजूर केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती देण्यात आलेली आहे. माणगाव आणि इंदापूर बायपासचा अपवाद वगळता उर्वरित कामं मे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधान परिषदेमध्ये दिली. मुंबई गोवा महामार्ग रखडल्यानं कोकणवासियांना प्रचंड यातना सहन कराव्या लागतात. याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे सवलतधारक प्रवाशांच्या सोयीकरता सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट कार्ड उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. या कार्डाच्या नोंदणीची संख्या आता 1 लाखाच्या टप्प्यापर्यंत गेली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. जोपर्यंत 80% सवलतधारक प्रवाशांची स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण होत नाही तोपर्यंत कार्ड अनिवार्य केलं जाणार नाही, असं महामंडळानं स्पष्ट केलं आहे. सिडकोच्या 16,876 घरांच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर माझा फर्स्ट चॉईस नवी मुंबईमध्ये या महत्वाकांक्षी गृहनिर्माण योजनेत पर्यायी निवडीकरता सिडकोनं मुदतवाढ दिलेली आहे. योजनेअंतर्गत विविध नोडमध्ये 16,876 घरं उपलब्ध केलेली आहेत. चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा सिडकोनं केलाय. त्यामुळेच पर्यायी निवडीसाठी 19 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली गेली आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर सुरक्षिततेकरता देशातील पहिली AI आधारित इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टम बसवण्याचं काम प्रगतीपथावर आहे. यामुळे वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम होऊन भविष्यात अपघातांचं प्रमाण घटायला सुरुवात होणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ज्वलनशील पदार्थांच्या वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाल्यास काय करायचं याची SOP ठरवण्यास संबंधित कंपन्यांना सांगण्यात आलंय. तसंच मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम देखील सुरू करण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या स्थितीत या यंत्रणेचा प्रभावी वापर करण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये सांगितलं.